ए बोल बच्चन. नमस्कार. तर माझं नाव आहे गौरव खैरे आणि बस एवढीच एक चांगली गोष्ट आहे माझ्याबद्दल. नाहीतर बाकीच्या ठिकाणी माझ्या सगळीकडे वाटच लागली. मग एक तर कसं आहे ना, मी एक जेनझी आहे, पण सगळे लोक मला वायझड समजतात. मग एक तर कसं आहे ना, मी आहे लेफ्टी म्हणजे डावखुरा. आता जेव्हा पण मी लोकांना सांगतो ना की मी लेफ्टी आहे, लोकांच्या मनात माझ्याबद्दल एकच प्रश्न येतो. मग असं नाही की लेफ्टी असणं फक्त तोटाच आहे. लेफ्टी असणे काय फायदे पण आहेत. तुम्ही लेफ्टी असाल, लोक तुम्हाला ऑटोमॅटिक हुशार समजतात, जरी तुम्ही नसाल तरी. म्हणजे त्यातल्या त्यात मी तर लय हुशार आहे. मी इतका हुशार आहे ना, मी त्या दिवशी एका पुरीला व्हॉट्सअपवर फोन नंबर मागत होतो. आणि काय माहिती का, त्याच दिवसापासून ते डीपी दिसायचा बंद झालाय. लाजली वाटते ती. खरंच लय विचित्र गोष्टी आहेत. म्हणजे एकदा फक्त माझ्याकडे बघा तुम्ही. असं नाही वाटत की जर समजा अजून थोडं जोरात वारा आलं, पण असं काय, मी काय असं लगेच उडून बिडून जात नाही. फक्त दगडी सोबत घेऊन फिरायला लागतं. आणि त्यातल्या त्यात आज तर चक्रीवादळ सांगितलंय, मला टेन्शन यायला लागले. मग खरंच ही शरीर एवढी विचित्र आहे ना, माझ्यासाठी सगळेच कपडे वाढते अंगाचे आहेत. माझा बेल्ट कमरेतून फिरून दोनदा बक्कलमधून जातो. म्हणजे एकतर निदान ज्यांची थोडीफार तब्येत आहे त्यांच्याकडे कमबॅक तरी आहे की तुझ्या बापाचं खाल्लंय का. मी काय बोलणार, मला माझ्याच बापाचं कमी पडतं. एकतर लय विचित्र गोष्टी आहेत भाई. म्हणजे एकतर मी सध्याच्या वयात आहे, हे वयच लय विचित्र आहे. इतकं विचित्र वय आहे ना की जिथं मला घरात बाप सांगतोय की हे बघ बाळा, मला तुझा बाप नको समजू, मी तुझा मित्र आहे. आणि ते कॉलेजमधली पोरं मला म्हणतात की हे बघ बाळा, आम्ही तुझे मित्र नाही, आम्ही तुझे बाप आहेत. लय पोरं लय विचित्र आहेत. आणि एकतर ह्याच वयातून कळतंय की पप्पा आणि डॅडीमध्ये लय फरक आहे. मग लय. आणि एकतर आहे ना, पप्पा मला फक्त म्हणतात की मी तुझ्या मित्रासारखा आहे, वागत तर अजिबात नाहीत. वागतात टिपिकल पप्पांसारखेच. म्हणजे एक तर त्या दिवशी आम्ही IPL बघत बसलो होतो. तू बघता का नाही IPL? IPL बघणं बिला आवड झाले. म्हणजे एकतर IPL बघत होतं, ती एकतर IPL बघायला जाऊ तर ते 1400 बरोबर सेंचुरी मारते. आणि टाईम उठून बातम्या लावल्या की मेंढपाळाचं बरोबर आयस होते. ते बघून माझा फादर मला म्हणतोय, अरे वेड्या, खा त्याचा काहीतरी. एकतर लय विचित्र. आणि IPL वाल्यांना मला एकच सांगणे की तुम्ही बॅट्समनचा स्कोअर सांगताय, त्याचा स्कोअर सांगा ना. तुम्ही हे का सांगताय की 14 वर्षे 18 वर्षे. माझा प्रॉब्लेम हा नाही की माझ्या आवडत्या टीमच्या विरोधात स्कोअर करतोय. माझा प्रॉब्लेम हा आहे की मी 22 वर्षाचा आहे आणि मी गिळत गिळत IPL बघतोय. मग एकतर काय लय IPL बघणं बिला अवघड आहे. आणि एकतर तुमचे वडील इथपर्यंत थांबत असतील, माझे वडील अजून पुढे विचारतात की Dream11 My11 सर्कल ह्याच्यावरती पैसे लावत नाही ना तू. मी लावत नाही म्हणलं तरी माझं अकाउंट मोकळं करून टाकलं. आणि दुष्काळात 13वा बँकेने मेंटेनन्सच्या नावाखाली उरलेले पैसे पण काढून घेतले. माझा बँक बॅलन्स निगेटिव्हमध्ये चालू आहे. आणि त्याच्यावरती आज ती क्वालिटी माझी जळवते की सायबर क्रिमिनल तुमच्या अकाउंटमधले पैसे काढतील म्हणून. लय विचित्र गोष्टी आहेत. म्हणजे घरचे तर विचित्र आहेतच, त्याच्यावर आमची पोरं तर लय विचित्र आहेत. आमची पोरं निवळ 12ची आहेत. म्हणजे यांना 12ची पण नाही म्हणता यायची, 13.5ची आहेत. प्रत्येक गोष्टीत दीडपट. कुठं काय बोलतील याचा नियम नाही. त्या दिवशी मी माझ्या क्रशबरोबर बसलो होतो. माझा मित्र आला नागू, मला म्हणतोय मुताय जायचं काय. भावे माझ्या क्रशबरोबर बसलोय, तू आता जे बोला त्याच्या टेन्शन मला पण आली आहे, पण येता येत नाही आहे. हे सगळं ऐकून ती ऑकवर्ड झाली. हा तिला पण विचारतो तुला बी यायचं काय. या असल्या सगळ्या गोष्टींमुळे ना आमच्यापासून पोरलेले लांब राहिल्या आणि आम्ही राहिलो भयानक सिंगल. म्हणजे आम्ही एवढं सिंगल आहेत ना की आम्हाला आजवर कधीच एंजल पेरेने पण मेसेज केलेला नाही. आणि त्यात आमची पोरं अशी, पोरं निवळ येडी. आमची सगळी पोरं मराठी मिडियमची होती. म्हणजे इथं कोणी आहे का मराठी मिडियमचं? बास, कुठं ना कुठं सगळीकडे भेटतातच पोरं सगळी. मग नावाला फक्त सेमी होती पण फुल मराठी. एक तर आमचा मास्टर बी असं होता ना की जो आम्हाला इंग्लिश पण मराठीतून शिकवायचा. आमचं इंग्लिश एवढं खराब आहे, आमचं इंग्लिशचं स्पेलिंग पण आयवरनं चालू व्हायचं.
नको तिथं आय घालायची सवय. म्हणजे शाळेत आम्हाला कधी काय असं झालं नाही इंग्लिशचे वांदे, पण जेव्हा आम्ही शाळेमधनं कॉलेजमध्ये गेलो तेव्हा आमची खरी अग्निपरीक्षा सुरू झाली. कारण तिथं कॉलेजमध्ये आम्हाला ॲडमिशन फॉर्म भरायला दिला. त्या ॲडमिशन फॉर्ममध्ये विचारलं होतं मदर टंग. आमचे रताळे तिथे लिहितात पिंक. लय विचित्र पोरं आहेत आमची. पोरं इतकी विचित्र आहेत, माय सेल्फला कॉप्या करते ती पोरं, माय सेल्फ. आणि इतकं की त्याच्यात बापाचे नाव पण बदलत नाहीत. नंतर सगळ्यांचं वाचून एकच कळतं, सबका मालिक एक. लय विचित्र पोरं होती बाई आमची. एक तर ह्यांना काय बोलावं त्याची अक्कल नाही. एखाद्याचा बड्डे असला, बड्डे विश बी विचित्र करतात. एखाद्याचा बड्डे असला, तुम्ही काय म्हणता हॅपी बड्डे भावा, हे जाऊन म्हणतात भावा वाढदिवसाचे हॅपी बड्डे. ज्याला विश केले तो 2 मिनटं हँग होतो, हा काय बोलून गेला नक्की. लयच आमच्यासाठी KFC आजवर काळूबाई फरसान सेंटर होतं. आणि तरीच आम्ही म्हणतोय कोंबडी इतकी पण पातळ नसते बे. हाडानं काडी तुम्ही ऐकले असेल, आम्ही बघितले. इतकी विचित्र पोरं होती आमची. पण आमच्या पोरांचं एका ठिकाणी फक्त वाईट झालं, कारण एकतर आमचे इंग्लिशचे वांदे होते ना, त्याच्यामुळे आम्ही लय शिव्या खाल्ल्या लय. कारण आम्हाला आजवर BC म्हणजे बचत गट एवढंच माहीत होतं. लय लय हाल झाले आमचे. आणि एकतर कसं आहे ना, आम्हाला असं 1 महिन्याची इंटर्नशिपसाठी जायला लागतं, इंटर्नशिपसाठी. मग आम्ही 1 महिन्याची इंटर्नशिपसाठी गेलो. तिथं आम्हाला HRनी एक्सपिरियन्स लेटर दिलं महिन्याभर नंतर. आणि त्याच्यावर तिथं बोललं की खाली रिसिप्ट लिहा आणि खाली सही द्या. आता इथं सगळ्यांच्या बत्त्या गुल, स्पेलिंग कोणाला येत नाही. आणि मला मुळात हे कळत नव्हतं की ह्याच्यात आय कुठं घालायचं आहे. म्हणजे आता असं झालं की पाहिजे तिथं आय घालता येत नाही आहे. मग आम्ही 4 जण गेलो होतो का नाही, 4 जण 4 वेगवेगळे रिसिप्ट लिहून आम्ही बाहेर निघून आलो. मग इंटर्नशिप नंतर आम्ही असंच कॉलेजमध्ये आलो, आमचं सगळं कॉलेज चालू होतं रेग्युलर. आणि माझ्या एका मित्राला आठवड्याभरची सुट्टी पाहिजे होती, पण आठवड्याभर सुट्टी वगैरे असं काही देत नाही कॉलेज. म्हणून ह्यांनी सरांना लेटर लिहिलं की सर माझे आजोबा आजारी आहेत, त्यामुळं मला आठवड्याभरची सुट्टी पाहिजे. आता मराठीमधून किती छान वाटतं का नाही. ह्याने इंग्लिशमधनं लिहिलं. आणि त्या रताळ्याला कोण सांगणार की ग्रँडफादरच्या ग्रँडमध्ये आर पण असतंय म्हणून. ह्यानं तसंच ते लेटर लिहिलंय, सरांकडे गेला. आता त्याच्या आजोबाचं मला काय माहीत नाही, पण त्याची ग्रँड लागली. चला तर मग धन्यवाद. बोल बच्चन.